आज आपण इथे ना दक्षिण भारतीय गोड पदार्थांपैकी एक लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ म्हणजे रवा केसरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत. याला आहे ना कधी-कधी केसरी बात किंवा नुसतं केसरी असंही म्हटलं जातं. आणि या पदार्थाची चव आहे ना गोड असून आहे ना त्याचा रंग छान चमकदार आणि तेजस्वी असा आहे. दक्षिण भारतात हा पदार्थ अनेकदा सण, उत्सव आणि विशेष प्रसंगी बनवला जातो. म्हणूनच आहे ना, आज आपण सुद्धा आहे ना, हा रवा केसरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत. खरं तर कुठलाही सण नाहीये, पण जेव्हा-केव्हा तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होत असेल ना, तेव्हा एकदा तरी आहे ना, हा दक्षिण भारतीय पदार्थ रवा केसरी तुम्ही बनवून बघा. खूप सुंदर लागतो आणि छान मऊ लुसलुशीत जसा लोण्याचा गोळा असतो ना, अगदी परफेक्ट तसा हा रवा केसरी आहे ना बनतो. चव जर म्हणाल ना, तर अप्रतिम लागते. त्यामुळे आपणही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर दक्षिण भारतीय पदार्थ रवा केसरी बनवण्यासाठी आपण आधी साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया. साहित्यामध्ये ना मी इथं 1 वाटी बारीक गव्हाचा रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी रव्यासाठी इथे मी घेतलेली आहे अर्धी वाटी साखर. सोबतच इथं मी केसरच्या काही काड्या घेतलेल्या आहेत आणि इथं आहे ना मी केशरी रंग घेतलेला आहे, जो टोटली ऑप्शनल आहे. नसेल घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता. त्याचबरोबर इथं मी घेतलेला आहे अर्धी वाटी तूप. तर तूप आपल्याला कमी लागणार आहे, पण मी इथं अर्धी वाटी घेतलेलं आहे. सोबतच इथं ड्रायफ्रुट्समध्ये मी घेतलेले आहेत काही काजू, साधारणतः 8 ते 10 हे काजू आहेत आणि सोबतच इथं मनुके घेतलेले आहेत आणि वेलची पावडर. साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तर आता रवा केसरी बनवण्यासाठी आहे ना, आधी आपण काय करणार आहोत, की मी कढई इथे गॅसवर गरम करायला ठेवलेली होती. कढई चांगली गरम झालेली आहे आणि कढई चांगली गरम झाल्यानंतर मी यात 2 चमचे साजूक तूप ॲड करणार आहोत आणि हे तूप आहे ना, आपल्याला चांगलं वितळून घ्यायचं आहे आणि हे तूप चांगलं गरम झालं पाहिजे. तर अगदी मंद गॅसवरती ना, आपल्याला हे तूप गरम करून घ्यायचं आहे. तूप चांगलं गरम झाल्यानंतर मी यात काजू ॲड करणार आहे आणि हे काजू आहे ना, आपल्याला छान आहे ना, तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. यामुळे काय होतं, हे काजू तळल्यामुळे ना, जेव्हा हा रवा केसरी खाताना आहे ना, दाताखाली हा काजू येतो ना, तेव्हा तो खूप सुंदर लागतो. त्यामुळे हे काजू असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता काजू छान तळून झालेले आहेत. आता काजू तळल्यानंतर आहे ना, मी या तुपात ॲड करणार आहे मनुके आणि हे मनुके सुद्धा ना, एखाद मिनिटभर आपण छान तळून घेणार आहोत. तळल्यामुळे ना, या मनुक्याची चव अप्रतिम लागते. म्हणून हे मनुके सुद्धा मी इथे तळून घेतलेले आहेत आणि हे बघा अगदी एका मिनिटात हे मनुके छान फुलले गेलेले आहेत. आता हे मनुके आपण बाजूला काढून घेऊया आणि गॅसची फ्लेम ना अगदी मंद ठेवायची आहे आणि आता त्यानंतर आहे ना त्याच तुपात आहे ना मी 1 वाटी रवा ॲड करणार आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला हा रवा छान खमंग भाजून घ्यायचा आहे. तर रव्याचा कुठेही रंग बदलला नाही गेला पाहिजे. फार ब्राउन रंग करायचा नाही. पण रवा छान खमंग भाजला गेला पाहिजे. येस, तर हे बघा रवा छान भाजत आलेला आहे. आता मी काय करणार आहे, यात आहे ना 2 चमचे साजूक तूप पुन्हा ॲड करणार आहे आणि पुन्हा आहे ना मंद गॅसवरती हा रवा छान खमंग भाजून घ्यायचा आहे आपल्याला. तर आता हा रवा खमंग भाजला गेला हे कसं ओळखायचं? तर जसं-जसं रवा भाजत येतो ना, तसा-तसा तो छान हलका-फुलका होत जातो. म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही बघितलं ना, तर तो रवा जरासा जड असतो हलवताना आणि नंतर आहे ना अगदी शेवटी हा रवा छान असा हलका-फुलका येतो आणि त्याचा वास आहे ना सगळीकडे दरवळतो. तर इथे बघा, इथे हा रवा छान भाजून झालेला आहे. छान तो हलका-फुलका झालेला आहे आणि याचा वास आहे ना घरात सगळीकडे दरवळत आहे. याचा अर्थ असा, की रवा छान खमंग भाजला गेलेला आहे. आता तो मी बाजूला काढून घेतलेला आहे आणि काय करणार आहोत, की आपल्याला शिरा बनवण्यासाठी पाणी गरम करून घ्यायचं आहे. तर 1 वाटी रव्यासाठी ना, मी इथं साधारणतः 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि यातच आहे ना, मी फूड कलर ॲड करणार आहे. थोडासा केशरी कलर आहे हा. तर टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला फूड कलर नसेल घालायचा, तर तुम्ही स्किप करू शकता. पण रवा केसरी हा केशरी रंगाचा असतो. सो त्यामुळे ना, इथं त्यामध्ये फूड कलर घालतात. तुम्हाला नसेल आवडत, तर तुम्ही स्किप करू शकता. आता हे पाणी आहे ना, आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे, छान उकळून घ्यायचं आहे. आणि पाणी चांगलं उकळल्यानंतर आहे ना, जो रवा आपण भाजून घेतलेला होता ना, त्या रव्यामध्ये आहे ना, आपल्याला हे पाणी थोडं-थोडं करून
ॲड करून घ्यायचं आहे. एकदम खूप सारे पाणी सगळं ओतून देऊ नका त्या रव्यामध्ये. अगदी थोडं-थोडं मिक्स करून घ्या आणि हळू अगदी मंद गॅसवरती आहे ना, हे सगळं छान हलवून घ्या. तर कुठेही याच्या गाठी नाही झाल्या पाहिजेत. छान मऊसूत असा हा रवा केसरी झाला पाहिजे. खरं तर रवा केसरी हा मला महाराष्ट्रामध्ये आपण जो शिरा बनवतो ना, त्याचाच प्रकार वाटतो. पण हा जरा वेगळ्या पद्धतीने बनवला जातो आणि हा आहे ना, थोडासा चकचकीत असतो. म्हणजे आपला शिरा जसा असतो ना, तसा हा नसतो. जसं लोण्याचा गोळा असतो ना, छान चकचकीत, मऊसूत असा, अगदी तसा आहे ना, हा रवा केसरी बनतो. चव जर म्हणाल ना, तर बऱ्यापैकी आहे ना, महाराष्ट्रीयन शिऱ्याची आणि रवा केसरीची चव बऱ्यापैकी सारखी लागते. काही असं वेगळं लागत नाही. पण हा एक पारंपरिक पदार्थ आहे, म्हणून आज आपण इथे बनवणार आहोत. तर आता आहे ना, हे पाणी सगळं मिक्स केल्यानंतर आहे ना, सगळ्यात शेवटी मी यात तळलेले ड्रायफ्रुट्स ॲड केलेले आहे आणि चिमूटभर केशर ॲड केलेलं आहे. कारण रवा केसरी आहे, त्याच्यामुळे केसर तर गेलंच पाहिजे. टोटली ऑप्शनल आहे. नसेल केशर तर तुम्ही स्किप करू शकता. आता केशर आणि ड्रायफ्रुट्स छान मिक्स केल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण यात ॲड करणार आहोत साखर. तर इथे ना 1 वाटी रव्यासाठी मी अर्धी वाटी साखर घेतली होती. तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही 1-2 चमचे साखर जास्त घालू शकता. पण त्यापेक्षा जास्त घालू नका. आणि आता आहे ना ही साखर आपल्याला छान वितळून घ्यायची आहे. तर ही साखर आहे ना जशी-जशी वितळत जाईल ना तसा हा शिरा आहे ना, सॉरी शिरा म्हणण्यापेक्षा रवा केसरी आहे ना छान असा मऊसूत होईल आणि साखरेच्या पाण्यामुळे ना याला एक वेगळी चकाकी येते असं मला वाटतं. तर आपण आहे ना ही साखर छान विरघळून घेणार आहोत. छान अशी ही विरघळते आणि हळू आहे ना छान तो मऊसूत होतो. आता आहे ना यात मी पुन्हा एकदा जे 1 चमचा तूप राहिलं होतं ना ते ॲड केलेलं आहे. यामुळे ना रवा केसरी छान असा चकचकीत होतो. सगळ्यात शेवटी मी यात घालणार आहे वेलची पावडर. तर वेलची पावडर ना तुम्ही पाणी गरम करताना त्यातही घालू शकता. पण मी सगळ्यात शेवटी घालते. सगळ्यात शेवटी घातल्यामुळे काय होतं, की वेलची पावडरचा जो फ्लेवर आहे ना, जो त्याचा वास आहे ना, तो शेवटपर्यंत ह्या रव्याला किंवा शिऱ्याला म्हणा दरवळत राहतो. त्यामुळे मी सगळ्यात शेवटी ही वेलची पावडर ॲड करते आणि हे बघा मस्त असा इथं हा रवा केसरी रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता. छान तो असा जसा लोण्याचा गोळा असतो ना, अगदी तसा मऊसूत असा झालेला आहे आणि हे बघा एकसारखा तो फिरत आहे. इतका हा पदार्थ खूप छान बनतो. तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा किंवा एखाद्या पार्टीला जेव्हा तुम्हाला गोड काहीतरी बनवायचं असेल ना, तेव्हा तुम्ही बनवू शकता. सणासुदीला हा रवा केसरी बनवू शकता. खूप छान लागतो किंवा जर गेस्ट आले असेल ना, तर त्यांच्यासाठी शिऱ्याचा एक वेगळा प्रकार म्हणून तुम्ही हा दक्षिण भारतीय पदार्थ रवा केसरी नक्कीच बनवू शकता. तर इथे हा रवा केसरी रेडी झालेला आहे आणि मी तो आता सर्व्ह करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. अप्रतिम लागतो हा रवा केसरी. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि स्पेशली ना मुलांना तर खूप आवडतो हा रवा केसरी खायला. माझ्या मुलीला हा रवा केसरी खूप आवडतो. त्याच्यामुळे मी नेहमी बनवत असते. तर तुम्हीही नक्की बनवा आणि तुम्हाला आहे ना माझी आजची रेसिपी कशी वाटली, ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आणि पुन्हा आहे ना अशाच वेगवेगळ्या आणि नवीन रेसिपीसाठी आपण परत भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.